सांगली जिल्हा विकास संघ आणि युरो फ्रूट आयोजित द्राक्ष व फळ महोत्सव तसेच महिला बचत गटाच्या भव्य प्रदर्शनाच्या समारोपाला पश्चिम विभाग चेंबूर प्रभाग समिती अध्यक्ष आशाताई मराठे, तन्वी काते, प्रसिद्ध मराठी अभिनेते अरुणदादा नलावडे, सुभाष मराठे, राजा शिरसाट, बँक मॅनेजर खुशिकेश आढागळे यांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष संभाजी लोखंडे, महिला अध्यक्षा कांचन माने, आशा माने, वंदना कवळे, अशोक मिसाळ, अथर्व कवळे, विक्रम दोडके, विजय चव्हाण, अजय खवळे, अनिल होवाळ, गजानन पाटील, कवी चंद्रकांत जाधव इत्यादी पदाधिकारी मेहनत घेत होते. या सर्वांचे युवा नेते शुभम संभाजी लोखंडे यांनी आभार मानले. गेल्या 8 वर्षांपासून हा महोत्सव सुरू आहे. शेतकरी ते थेट ग्राहक अशी योजना आखत हा महोत्सव सुरू आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा दलाल मध्यस्थी नाही. गेले 8 वर्षापासून आपण या मुंबईमध्ये चेंबूरच्या परिसरामध्ये सांगली जिल्हा विकास संघ या संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम म्हणून शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी ते ग्राहक अशी एक योजना आखत हा महोत्सव आपण राखलेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दलाल नाही, मेडिएटर कोण नाही आहे. थेट शेतकऱ्याचा माल या ठिकाणी येतो. त्यांना शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा या उद्दिष्टाने या ठिकाणी हा कार्यक्रम आपण केलेला आहे. 8वं वर्ष होतं. अत्यंत चांगला प्रतिसाद त्याला मिळालेला आहे. शेतकऱ्यांनी आणलेला सर्व माल या ठिकाणी संपलेला आहे. त्याच शेतकऱ्यांच्या बरोबर महिला बचत गट आहे, त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे आणि अत्यंत चांगला प्रतिसाद त्यांना महिलांच्या बचत गटाच्या उत्पादनाला सुद्धा झालेला आहे आणि अत्यंत 8वं वर्ष अत्यंत चांगल्या प्रकारे उत्साहामध्ये साजरं झालं. पार्किंगची जागा मुंबई महानगरपालिकेने आम्हाला उपलब्ध करून दिली. मुंबई महानगरपालिका असेल, पोलीस स्टेशन असेल, चेंबूर असेल, वाहतूक शाखा असेल चेंबूरची, बाहेर फायर ब्रिगेड असेल, इथले लोकल नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार आहेत, सगळ्या लोकप्रतिनिधींचे वेगवेगळ्या पक्षातल्या या सगळ्यांचं योगदान या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यांचं सहकार्य मिळालेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यामुळं हे कार्यक्रम याचा यशस्वी झालेला आहे. त्याचबरोबर माझ्या सांगली जिल्हा विकास संघाचे माझे पदाधिकारी आहेत, त्यांनीसुद्धा गेले 8 दिवस खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या सर्वांच्या मेहनतीनं हा कार्यक्रम अत्यंत सुंदर या ठिकाणी यशस्वीपणे झालेला आहे. आणि आभार तर निश्चितपणानं मानावं लागेल. या कार्यक्रम करत असताना कुठलं एकट्याचं काम नाही आहे. मी एकटा जरी याचा प्रमुख असलो तरी माझ्याबरोबर माझ्या सांगली जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आहेत, माझ्याशी जुडणारे अनेक अधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे. त्यांचं मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले कलाकार आहेत, त्यांचंसुद्धा या ठिकाणी मोठं सहकार्य आहे. ते वेळोवेळी वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवतात. जसं फैजल खान हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेते आहेत, ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आत्ताच अरुण नलावडे येऊन गेलेले आहेत. असे कार्यक्रमाला भरत शेठ गोगावले जे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांच्याकडे फलोत्पादन मंत्री आहेत, ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आमच्या शिवसेनेचे अविनाशजी राणे आहेत. बहुतांश लोक या ठिकाणी मग थोड्या वेळापूर्वी आमच्या या मराठी ताई आहेत, आमच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षा, त्यासुद्धा येऊन गेल्या आहेत. तन्वी काते येऊन गेलेले आहेत. खूप साऱ्या लोकांनी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत, भेट दिलेल्या आहे. आमच्या सर्व उपस्थित राहणाऱ्या सगळ्यांचा, आमच्या सांगली संघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं आहे. या सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला बचत गट आहेत, आमचे शेतकरी आहेत, ते सुद्धा सहभागी झाले आहेत. त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सांगली जिल्हा विकास संघ द्राक्ष आणि फळ महोत्सव चेंबूरमध्ये करत आहोत आणि कार्यक्रमाची सुरुवात 8 मार्च म्हणजे महिला जागतिक दिनाचा हा महिना समजला जातो. ह्या महिन्यात पूर्ण महिलांचे गुणगौरव करत जातात. तसंच आम्ही बचत गटाच्या अंतर्गत ज्या महिला आहेत त्यांचंही आम्ही 8 मार्चच्या निमित्तानं स्वागत करून आम्ही त्यांना स्टॉल उपलब्ध करून दिले. त्यांच्याही जे त्यांनी काय उपक्रम म्हणजे त्यांनी काय ज्या वस्तू बनवल्या आहेत त्यांचं काहीतरी एक बाजारपेठ मिळावी म्हणून आम्ही त्यांना हे स्टॉल देण्यात आले. आणि शेतकऱ्यांचं म्हटलं तर द्राक्ष म्हटलं तरी एक लहान बाळासारखं द्राक्षाचं संगोपन असतं. त्याला मुंबईमध्ये कुठेही मार्केट नाही. दलाल व्यापारी आणून कडून येतात तर त्यांना त्याचा भाव तेवढा मिळत नाही. म्हणून आम्ही डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक असं संकल्पना मांडून आम्ही मुंबईमध्ये चेंबूर महोत्सवाची सुरुवात केली आणि त्याची आम्हाला खरोखरच प्रगती चांगली झाली. आज आम्ही थोडी का होईना सुरुवात केली, पण त्या सुरुवातीचं एवढं स्वरूप चांगलं आलं आणि
शेतकऱ्यांचं पण मनोबल चांगलं वाढलं, ग्राहकांना पण फ्रेश माल मिळाला. आणि असं सांगायचं म्हटलं तर आज 8 दिवस हे कार्यक्रम आम्ही राबवत आहे. या कार्यक्रमाला इथले बरेचसेच नगरसेवक येऊन गेले, महिला नगरसेवक आल्या, आशा मराठेताई, अविनाश राणेसाहेब आले, भरत गोगोले सर सेट आले, ते फलोत्पादन मंत्रीच आहेत, आणि BMCचे पूर्ण अधिकारी, फायर ब्रिगेड, या सर्व लोकांनी आम्हाला सपोर्ट केला. तसंच अध्यक्ष आमचे सगळे सांगतात आमच्या टीमला, तसं आम्ही काम करत गेलो आणि हा कार्यक्रम आम्ही यशस्वी पार पाडला. तसं म्हटलं तर आता महिला म्हटलं की एक घरगुती पदार्थ बनवण्यात मग्न असते, आणि ते खाणं जे आपण त्याची चव नाही बघितली तर त्या महिलांचं पुढं विक्री कशी होणार. ते तर खाल्लंच पाहिजे आणि त्याचा एन्जॉय तर केलाच पाहिजे सगळ्या पब्लिकने. त्याशिवाय महिलांचे पण ते प्रोडक्ट विकले जाणार नाहीत आणि त्यांना ते त्याची मोबदला मिळणार नाही. ह्यासाठी ते खाण्याचं पण आम्ही स्टॉल ठेवलेले आहेत यावर्षी. आता प्रमोद सर तर ते खूप आमचे पहिल्यापासून जवळचेच व्यक्ती झालेले आहेत. आमचे सांगलीकर नसून ते आमचे सांगलीचे असल्यागत आम्हाला वाटतात. प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला ते सपोर्ट करतात आणि आमचा कार्यक्रम त्यांची उंची वाढवून नेतात. जसं काही असं वाटतं की जसं आमच्या घरातलाच कार्यक्रम आहे, त्यांना असं वाटतं सांगली म्हणजे माझ्या घरचा कार्यक्रम आहे, असं प्रमोद सरांना वाटतं. आणि ते दरवर्षी आम्हाला सपोर्ट करून कार्यक्रम उंचावर त्यांची उंची वाढवून नेतात. जसं काही त्या कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा व्हावी, अरे काय डान्स होता, चंद्रा तर अतिकृत, त्याने नेहमी परत बोलवत होते. असं करून ते प्रमोद सरांचं पण मी त्यांना शुभेच्छा देते, त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. तसंच आपले कवी चंद्रकांत जाधव साहेब आहेत, आपले विजय चव्हाण साहेब आहेत, हेही आम्हाला चांगलं सपोर्ट करतात. परत आमचे सगळे टीम रजाक सर आहेत. ह्या सर्वांनी आम्ही सगळ्यांनी एकजुटीने हे काम केलं, म्हणून हे काम आमचं. अशोक मिसाळ साहेब आहेत, आशा माने आहेत, हे आम्ही एकजुटीने सर्व आमचे संघटनेचे पदाधिकारी असून आम्ही सगळं काम चांगलं करतो. आणि काय म्हणतात ना, एक चांगल्या खंबीर नेत्याच्या मागे सगळे चांगले पदाधिकारी असतात, म्हणून हा आम्ही कार्यक्रम यशस्वी करतो. धन्यवाद सर. सांगली विकास संघ हा आम्ही गेल्या 13 वर्षापासून अविरत कार्यरत असलेली संघटना आहे आणि या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आमचे संभाजी शिवाजी लोखंडे हे एक माझ्या भावाप्रमाणे, आणि मी अक्षरशः कोकणी आहे, परंतु जेव्हा त्यांच्याशी माझा संपर्क आला, ह्या सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क आला, तर जेव्हा त्यांचं कार्य पाहिलं की एक 450 किलोमीटर असलेला गाव, त्या गावाकडून येऊन इथं सगळ्या लोकांना संबंधित राहणं, त्यांची नाल ह्या मुंबईशी जोडणं आणि सुखदुःखामध्ये धावत उभं राहणं, हे कार्य कुठलाही नेता, कुठलंही राजकीय नसताना, पद नसताना संभाजी लोखंडे करतात. आणि ती बघितलेली भूमिका, मी कोकणी असूनसुद्धा मी त्यांच्याशी संलग्न झालो, याचा अर्थ की कुठेतरी भावबींचं नातं आहे. मी नेहमी माझ्या कविता असतात, मी कवी आहे, त्या कवितेतून मी सगळ्यांना सांगतो की कुठे राहिली वाडी, कुठे राहिला गाव, पोटाच्या खलगीसाठी मुंबईमध्ये आलो आणि इथेच जोडला बंधुभाव. ह्या बंधुभावाच्या नात्याने संभाजी लोखंडे साहेबांनी सर्व मुंबईमधली सांगलीकरांना एक नालेमध्ये, एका पाषाणामध्ये जोडलेलं आहे आणि आपली कुठेतरी गावाशी नाल जोडते. त्या नात्याप्रमाणे आपण कार्यरत राहिलं पाहिजे. अशाप्रमाणे आजचं हे 13वं वर्ष आणि फळ महोत्सवाचं 8वं वर्ष आहे. या मुंबईमध्ये 8 मार्चपासून तर 15 मार्च 2026पर्यंत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि मी नेहमी त्यांच्या कार्यक्रमाला निवेदन म्हणून असतो, पण एक प्रेम भावनेने, एक मायेने, आणि त्याप्रमाणे आज कार्यक्रमाची सांगता होताना या सर्व कार्यकर्त्यांचे जितके आपण आभार मानू तेवढे कमीच आहे. कारण ह्यांची कार्यकर्णी जर पाहिली ती मोजकीच कार्यरत असतात आणि आमच्या काही संघटना आहेत त्याच्यामध्ये 50-60 असे कार्यकर्ते असतात, परंतु एवढ्या 4-5 कार्यकर्णीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम पार पडणं हे वाखाणण्याजोगं आहे आणि ते कार्य संभाजी लोखंडे साहेब आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. साहेबांसाठी आत्ताच मी सादर केलेलं गाणं होतं की काय सांगू राणी मला गावं सुटण ह्या चालीवर. तर तुम्हाला जर आणि पुन्हा एकदा ते ऐकायचं असेल तर खास मी ते गीत तुमच्यासमोर सादर करतो. कारण ते गीत असं आहे, परंतु मुंबईमध्ये येत असताना त्यांनी सांगलीचं नातं मुंबईमध्ये जिवंत ठेवलं आपल्या प्रेमाखात्याने, आपल्या नातेवाईकांच्या खात्याने. आज ते सुखदुःखामध्ये धावत जातात आणि ह्यासाठी मी त्यांना म्हटलं की ही सांगलीकरांची नाल तुमच्यामध्ये प्रेमामध्ये कशी काय आहे. तर मी ते गीत लिहिलं होतं की काय सांगू कसं प्रेम हितना, काय सांगू कसं सांगू प्रेम हितना,
सांगलीच्या मातीचं प्रेम सुटना, काय सांगू कसं सांगू प्रेम हितना, सांगलीच्या मातीचं प्रेम सुटना, जन्मताही जडलं माझं गावाशी नातं, सांगली म्हटलं तरी माझं मन भरून येतं, जन्मताही जडलं माझं गावाशी नातं, सांगली म्हटलं तरी माझं मन भरून येतं, गावाकडच्या लोकांची प्रेम भावना, काय सांगू कसं सांगू प्रेम हितना, दूर राहिली वाडी आणि दूर राहिलं गाव, मुंबईच्या शहरामध्ये जोडला बंधू भाव, दूर राहिली वाडी आणि दूर राहिलं गाव, मुंबईच्या शहरामध्ये जोडला बंधू भाव, भारताच्या सीमेवरती सांगली करना, काय सांगू कसं सांगू प्रेम हितना. खरं तर सांगली जिल्हा विकास संघाचा जो हा उपक्रम आहे गेल्या 13 वर्षापासून इकडं चालू आहे. यामध्ये जो शेतकरी आहे, गावाकडचा शेतकरी आहे, शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव मिळाला पाहिजे. आमच्या माता भगिनींनी जो काही घरगुती पदार्थ असतील, बनवलेले वस्तू असतील, यांनासुद्धा या बाजारपेठेमध्ये भाव मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून या सांगली जिल्हा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संभाजीराव लोखंडे साहेब यांची सातत्यानं तळमळ असते. खरंच याच्या पाठीमागं असणारा उद्देश असा आहे की या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पण त्याच्यातून सुद्धा आज चंद्रकांतजी जाधव साहेबांनी सांगितलं की कुठे राहिला गाव आणि कुठे राहिला भाव, पोटाच्या खळग्यासाठी इथेच आमचा जुळतो बंधू भाव. आणि खरं तर या सांगली जिल्ह्यातून या ठिकाणी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी या रोजीरोटीसाठी नोकरीनिमित्त आलेला जो काय आमचा सांगलीकर आहे, या सांगलीकरणांना एका धाग्यामध्ये बांधून ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल ते सांगली जिल्हा विकास संघाच्या माध्यमातून आदरणीय संभाजीराव लोखंडे साहेबांनी केलेलं आहे. हे फार मोठं काम आहे. आज कुठल्याही पद्धतीचं प्रकारचं शासकीय असेल, राजकीय असेल, कुठलंही पद नाही, कुठल्याही प्रकारचं आर्थिक बाजूचा मोठा सोर्स नाही, तरीसुद्धा आदरणीय लोखंडे साहेब हे सांगलीकरांच्या सातत्यानं सेवेसाठी आणि सांगलीकरांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी सातत्यांची तळमळ चालू आहे. त्यांच्याबरोबर सुद्धा आज आमच्या कांचनताई माने, आशाताई माने, आमचे जाधव साहेब, मिसाळ साहेब असे बरेच सर्वजण आम्ही एकत्रितपणे आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतोय की याच्यातून आम्हाला सुद्धा अभिमान आहे की आमची गावाकडं विखुरलेली जी माणसं आहेत, जे बंधुभाव आहेत, ते आम्हाला या मुंबईमध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात धरून काम करतो. असंच कार्य पुढं जोमानं चालू राहणार आहे. आणि इथल्या सांगली मुंबईमध्ये असणाऱ्या सर्व सांगलीकरांना, माझ्या माता भगिनींना सुद्धा मी आवाहन करतो, वारंवार तुम्हीसुद्धा या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जूनपणे तुम्ही उपस्थित दाखवावी आणि आम्हाला त्या कार्यक्रम करत असताना बळ द्यावं, मार्गदर्शन द्यावं, हीच आम्ही विनंती करतो. आज सांगली जिल्हा विकास संघाचा 13वा वर्धापन दिन आहे. मी संस्थेचे अध्यक्ष संभाजी लोखंडे यांचं मी आभार व्यक्त करतो. कांचन माने आहेत आणि हे द्राक्ष महोत्सवचं जे उद्घाटन आहे 2018मध्ये राहुल शेवाळे साहेबांनी केलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे द्राक्ष महोत्सव भरत आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम राबवल्यात. जसं की स्टॉल आहे ते शेवाळे साहेबांचं मार्गदर्शनाखाली केलेलं आहे. अजून तुकाराम काते आहेत आमदार, कांचन माने मॅडम पण लोखंडे साहेबांच्या सोबत असतात आणि आज कार्यक्रमाचा समारोप झालेला आहे. मुळात संभाजीराव लोखंडे आमचे सहकारी, त्यांच्या विनंतीला मान देऊन मी खरं तर इथं आलो आणि इथे बघितलं की आज बचत गटच्या महिला इथे आपापले स्टॉल लावून विकत आहेत. म्हणजे बहुतेक सगळी मराठी माणसं दिसतात. हा त्यातला वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे की मराठी माणसं कुठे काय काम करतात, मेहनत करत नाही, काय करायला नको असं बोलत असताना या पार्श्वभूमीवर इथेही माणसं व्यवसाय करताना दिसत आहेत. आपण जाहिरात क्षेत्रामध्ये फक्त कमी पडतो, पण मला असं वाटतं त्याचीसुद्धा यांना शिकवण दिली तर हे अधिक मोठे उद्योजक होऊ शकतील. आणि असा हा सोहळा ह्या लोकांनी 4-5 दिवस इथे सादर केला. आजचा समारोपाचा दिवस आहे मला वाटतं आणि त्याच दिवशी मला इथे यायला मिळालं. तर कार्य महत्त्वाचं असतं. शेवटी कसलं कार्य करतायत हे महत्त्वाचं नाही आहे. आज गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गांजलेल्या लोकांसाठी आमचे संभाजीराव खूप काम करतात. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकायला की आज प्रथम आम्ही प्रत्यक्ष समोरासमोर भेटलो आहे. बाकी आम्ही दोन्ही माणसं फोनवर आहोत अवलंबून.
आणि मला असे काम करणारी माणसं आवडतात. म्हणजे चेंबूरसारख्या ठिकाणी ताई आल्यात सगळ्या नगरसेविका, अध्यक्ष. तर या मंडळींचं येणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं, की अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना त्यांचं सहकार्य मिळतं भविष्यकाळात. मला असं वाटतं व्यवसायात नाव कमवण्यासाठी तुम्ही सतत कार्यरत राहा आणि अशा मंडळींच्या मागे राहा, की ज्यांना गरज आहे खऱ्या अर्थानं. त्यामुळे तुमच्या हातून चांगलं काम, जिथे चांगलं काम असेल तिथे मी आवर्जून जातो आणि आता ते माझे चांगलेच मित्र झालेले आहेत जवळजवळ. पण मला खूप आनंद वाटला. आज इथे सांस्कृतिक कार्यक्रम खूप दर्जेदार केले. म्हणजे ते बघायला मिळतील अशी मला अपेक्षा नव्हती, पण आज याने आम्हाला दाटीवाटीने बसवलं आणि ते बघायला भाग पाडलं. पण ते खूप चांगल्या दर्जाचे होते. तर हा सुद्धा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. बोला, ही सगळ्यात उत्कृष्ट गोष्ट झालेली आहे. म्हणजे आज आपल्याबरोबर फळं येतात, भाज्या येतात, आणखीन काय काय येतं. हे खूप महाग असतं. त्याचं कारण आहे की मधले दलाल गडबड करतात. तर आज या सगळ्या व्यवसायाला मधले दलाल नाही आहे, डायरेक्ट ते घेऊन आलेले आहेत तुमच्यापर्यंत आणि लोकांनी रिस्पॉन्स पण चांगला दिलेला आहे. तर ही आनंदाची गोष्ट आहे. हा व्यवसाय आणि अशा पद्धतीचे महोत्सव भविष्यात चालत राहावं अशा मी शुभेच्छा देतो. सांगली जिल्हा विकास संघाच्या वतीने आज 8 वर्ष झाले म्हणजे चेंबूरला हा आपला द्राक्ष महोत्सव लागतोय आणि मला खूप चांगला अभिमान वाटते भाऊंचं, संभाजी भाऊंचं, की म्हणजे कोणीही त्यांच्यामध्ये ग्राहक आणि आपला जो शेतकरी येतोय त्यांच्यामध्ये कोणीही नसावं आणि ग्राहकाला पण स्वतः शेतकऱ्यांच्या हातातून ती वस्तू मिळणं आणि ग्राहक पण खुश होऊन जावं असं त्यांचं एक त्यांनी समीकरण करून जो हा महोत्सव सुरू केलेला आहे त्याच्याबद्दल मी संभाजी भाऊंचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मनापासून आभार मानते. की मी सुद्धा सुभाषनगरला आठवडी बाजार लावत होते आणि त्यावेळेस सुभाषनगरचे आता रिडेव्हलपमेंट सुरू झालं आहे त्याच्यामुळे तो आठवडी बाजार नाही आहे. कारण त्यावेळेससुद्धा पूर्ण सुभाषनगर नाही तर गाठल्यातून सर्वीकडून लोक यायचे आणि आठवड्यातून ते शेतकरी यायचे आणि त्या शेतकऱ्यांचा पूर्ण जे काही माल आणायचे ते सर्व विकला जायचा आणि शेतकरी बंधूसुद्धा आपले खुश होऊन जायचे. तर त्याच्यामध्ये खूप बरं वाटायचं आणि मी भाऊंना नेहमी सहकार्य करते की बाबा ग्राहक आणि शेतकरी आपला खुश आहे ना, बस आम्हाला काही नको. कारण आमच्या शेतकऱ्यांच्या जेव्हा चेहऱ्यावर हसू वाटतं तेव्हा तो त्यांचं अन्नधान्य आपण घेतो आणि ते खाताना आम्हाला बरं वाटतं की आज आपला शेतकरी कोणत्याही संकटात जरी असला तरी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे ना असं मला वाटतं. कारण माझ्या पण मिस्टरांची थोडीफार शेती आहे. आम्हाला पण माहिती आहे की शेतामध्ये ज्यावेळेस आपण पीक निर्माण करतो आणि ज्यावेळेस हे होते पावसाळा कधीही आपल्याला माहिती आहे वादळ येतं त्यावेळेस किती शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त होतं आणि त्यावेळेची जी कहाणी गेल्या वेळेस मी बघितलं तर अक्षरशः रडायला येत होतं. कारण शेतकरी रडत होते, कांदा वाहून जात होता, माती वाहून जात होती, तो गाळ वाहून जातं. कारण गाळ टाकायचं म्हटलं की किती पैसे द्यावा लागतात त्या शेतकऱ्यांना ते मला माहिती आहे. आणि त्याचंच एक उदाहरण की आम्ही शेतकऱ्यांना डायरेक्ट इथे घेऊन येतो आणि शेतकऱ्यांचा माल हा ग्राहकापर्यंत पोचवतो. हे संभाजी भाऊंचं जे उपक्रम इथे चालू केलेलं आहे त्यांना मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आहे. भाऊ आज आम्हाला इथे वहिनींची जाणीव भासते. तुम्ही मोठ्या संकटातून वाचलात हा तुम्हाला सर्वांचा हा जनतेचा आशीर्वाद आहे. याच्या पुढे सुद्धा तुळजाभवानी चरणी प्रार्थना करेल की आमच्या भाऊला सुख समृद्धी लाभो आणि त्यांच्या हातातून आणखी समाजसेवा घडो आणि असाच शेतकऱ्यांचा उपक्रम अजूनही घडो एवढीच मी त्यांना सदिच्छा देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.